कडा ते शिरापूर रस्ता ग्रामस्थांनी पाडला बंद. रस्त्यात बोगसगिरीचे काम होत असल्याचं प्रकरण आलं आहे समोर. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शिरापूर ते कडा हा 5 किलोमीटरच्या रस्ते विकास कामासाठी 5,73,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम सध्या अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं समोर आले. आपण बघू शकता की इथल्या ग्रामस्थांनी हा रस्ता पूर्णपणे बंद पाडल्याचं वास्तव दृश्य दिसून येते. आपण बघू शकता की अशा पद्धतीने डांबरीकरणाचं हे बोगसगिरी पद्धतीचं काम समोर आले. आष्टी तालुक्यात सातत्याने बोगसगिरीचे कामं होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिरापूर ते कडा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा ग्रामस्थांनी समोर आले. त्यामुळे तात्काळ या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मागील काही दिवसापासून आष्टी तालुक्यात असे अनेक प्रकरणं समोर येत आहे. बोगसगिरी चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे अशा बोगसगिरी करणाऱ्यावर कारवाई करावी अशी ही मागणी आता जोर धरत आहे. आपण बघू शकता की आष्टी तालुक्यातील शिरापूर ते कडा रस्त्याची अशी काम सुरू आहे आणि त्यामध्ये अतिशय बोगसगिरी होत असल्याचं ग्रामस्थांनी समोर आणले. त्यामुळे आष्टी तालुक्यातल्या बोगसगिरीची पर्दाफाश केल्याचं हे वास्तव दृश्य आष्टी तालुक्यामध्ये समोर आले. जोपर्यंत हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. आपण बघू शकता की आष्टी तालुक्यातील शिरापूर रस्त्यावर अशी अवस्था झाली. याबाबत ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर. सुरेश अण्णादास अण्णांनी या ठिकाणी या तळेवस्ती असेल, शिरापूर असेल किंवा या भागातील मेखरी असेल, पिंपळगाव दाणी असेल, वायरा असेल, निमगाव बोरका या 7-8 गावाला जाणारा जोडणारा हा जवळचा रस्ता आहे. हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. अण्णांनी या ठिकाणी जवळपास 3,73,00,000 रुपयाचा निधी आणून या रस्त्याचं उद्घाटन 2.5 वर्षापूर्वी केलं. वास्तविक पाहता 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये या ठिकाणी हा रस्ता कंप्लीट करायला पाहिजे होता. पण सदरील गुत्तेदारांनी सुरुवातीला जे खडीचं काम केलं त्याबद्दल आम्ही त्यांना नावं ठेवणार नाही, ते काम चांगलंच केलं. परंतु हे जे 2 दिवसापासून त्यांनी जे BBM नावाचा G3 हा लेअर या ठिकाणी चालू केलेला आहे, हा सरळ पायाने किंवा हाताने जरी असं केलं तरी हा लगेच या ठिकाणी निघत आहे. आणि या ठिकाणी 40 mm खडीच्या ऐवजी 20 mm खडी वापरण्यात आलेली आहे. आणि यावरती 20 mm खडीच्या वरती एक 6 mm चा कच टाकण्यात आले आहे. आणि त्या कच वरती एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं एक लिक्विड आहे जे CMGSY मध्ये नवीन सरकारने त्याला अप्रूव्ह केलेलं आहे, ते टाकण्यात आलेलं आहे. पण फार कमी प्रमाणामध्ये, जेणेकरून 6 mm खडी सुद्धा त्या ठिकाणी भिजलेली नाही. त्यामुळं खाली 20 mm जी खडी टाकलेली आहे त्या खडीचा डाग सुद्धा त्या लिक्विडचा पडलेला नाही. आणि याच्या पाठीमागे लगेच रात्रीचा अंधाराचं हे काम करण्यात आलं आणि सकाळच्याला या ठिकाणी हॉट मिक्सचं लगेच चालू केलं. ते हॉट मिक्स 1.5 इंचच आहे. आणि त्यामुळं हा रस्ता मोठ्या गाड्या गेल्यानंतर किंवा हा खूप मोठा रहदारीचा रस्ता आहे आणि या रस्त्याला जर थोड्या दिवसामध्ये खड्डे पडतील आणि परत त्याला 20-25 वर्ष बजेट पडणार नाही, मग या रस्त्याचं असं खराब काम उपयोग होणार नाही. आणि जवळपास हा रस्ता 3,73,00,000 आहे. या सर्व ग्रामस्थांची, तळेवस्ती ग्रामस्थ सगळ्याची मागणी आहे की हा रस्ता दर्जेदार व्हावा, अन्यथा हे काम जोपर्यंत बीडचे जी येत नाहीत तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावे. त्या गटाचे नेते सासाने साहेब यांनी आत्ताच ह्या कामाची पाहणी केली. हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे असं आम्हाला ग्रामस्थाला वाटतं. आणि हा रोड हा नेहमी रहदारीचा रोड आहे. हा रोड म्हणजे नुसता कड्यालाच येण्यापुरतं नाही, हे सामान्य 10-15 गाव, पुंडी, पिंपळगाव, वायरा, मेखरी, शिरापूर ह्या सर्व भागातले रहदारी ह्या रोडवर राहणारे. आणि हे काम माझं असं म्हणणं आहे की व्यवस्थित आणि योग्यरीती चांगल्या पद्धतीचं काम करावे, एवढीच सर्व ग्रामस्थांची आमची एवढीच मागणी आहे. एवढं बोलून मी माझं थांबतो.